चला आता आपण बनवूया चिकन खिमा, तो पण आगरी पद्धतीने एकदम झटपट. एकदम झटपट. असा किती मिनिटात बनणार? 10 मिनिटात. अरे 10 मिनिटात. चिकन म्हणजे त्याच्यामध्ये बोनलेस आहे आणि त्याला एकदम कट केलेला आहे, त्याला शिजायला काही वेळ लागणार नाही. बोन्स नाही आहेत त्याच्यामुळे काही शिजवण्याचा प्रश्नच येत नाही. अगदी 10 मिनिटात आपण बनवूया आपण एकदम पटापट. तर बघा मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घालूयात. तेल जरा बेताचं घालायचं बरं का, कारण की असं छान दिसला ना, त्याच्यावरती तवंग दिसला की जरा गिराईक कसं जरा चांगलं मस्त बोलतात. दिसायला भारी दिसतं. दिसायला पण एकदम मस्त लागतं आणि टेस्टी पण लागतो. तेल गरम झालं की आपण हा कांदा आहे बारीक कापलेला, खिम्यासारखाच कापायचा, कारण की खिम्यामध्ये तो एकदम मिळून येतो असा करायचा आहे. आणि याच्यामध्ये कांदा जरा जास्त लागतो. आपण कांदा टाकूयात. कांदा मस्त तेलामध्ये गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे. आणि त्याच्यासाठी मी एक ट्रिक सांगितलेली आहे तुम्हाला की याच्यामध्ये आपल्याला पटकन मीठ टाकायचं, म्हणजे आपला कांदा पटकन मऊसर होतो, पटकन शिजला जातो आणि छान होतो. लसूण आणि कांदा शिजायचा आहे, मीठ टाकायचं. हो हो, कारण की मीठ असं आहे ना की किती चांगलं केलं पण त्यात मीठच नसेल तर त्याला चवच येणार नाही, म्हणूनच त्याला बोलतात मीठ. आपण आपलं नाव काय? माझं नाव नीता म्हात्रे. मी एकतर कोळेवाड्यामध्ये बोरिवलीमध्ये राहते आणि माझा स्टॉल मी आताच 5 महिने झालेला लावलेला आहे. सेंट लॉरेन्स आहे इकडे, तिथे त्याच्या बाजूला अपोजिट. आणि एक्झॅक्टली सेंट लॉरेन्सच्या शेजारी? हो हो, शेजारीच आहे. बोरिवली पश्चिम मध्ये? बोरिवली पश्चिम मध्ये. आणि इथे कसं देवकीनगर हा एरिया आहे, पण इथे खाऊ गल्ली म्हणून माझ्या बाजूला सँडविचवाला आहे किंवा डोसेवाला आहे, बाजूलाच अंडेवाला आहे. तर म्हटलं आपलं आगरी फूड असं नाहीच आहे ना, तर आगरी फूड म्हणून आपलं हे मी एक स्टार्टअप केला आणि रिस्पॉन्स पण चांगला येतो, छान येतो. आगरी खायला मिळणार सगळं. येस येस, कारण की लोक कशी येतात चवीवर येतात. चव असेल तर तिकडे लोक असतात. बघा आपला आता चांगला मऊ होत आलेला आहे कांदा. आपण यात टमॅटो घालूयात. कांदा जास्त घालायचा का, तर तो खिम्यामध्ये मिळून येतो आणि त्याची चव गोडसट आणि छान लागते. त्याच्यानंतर आपण घालायचं आहे टमॅटो. आपण बघा अंड्याची भुर्जी बनवतो त्यावेळेस आपण कांदा आणि टमॅटो थोडा जास्त घालतो. मी टमॅटो थोडा कमी घालते, कारण कांद्याचा अगदी छान थिकनेसपणा येतो आणि टमॅटो पण असतोच ऑलरेडी. बघा आता तुम्हाला काही स्वयंपाकाची आवड कशी निर्माण झाली? माझी आई होती ना, माझी आई म्हणजे मी लहानपणापासून आईच्या हातची चव कोणाला नाही आवडत, तशी मलाही आवडायची. पण बाय ॲक्सिडेंट माझी आई लवकर गेली. मला जेवण बनवता येत नव्हतं, पण मला जेवण शिकवलं ते माझ्या सासूने. लग्न झाल्यानंतर त्यांनी एक एक पदार्थ इतका छान प्रकारे शिकवला ना, आणि मला पण त्याची आवड लागली. आणि त्यांची सवय अशी होती की कोणी आला ना पाहुणा की कधी उपाशी जायचा नाही. म्हणजे तिचं एकच होतं, कोणी येऊ देत. लिटरली म्हणजे एखादा भंगारवाला जरी आला ना तरी त्याला ती चहा बिस्किट का होईना 2 घास तरी त्याला ती खाऊ घालायची. पण एक चांगली गोष्ट झाली की सासूकर तुमच्याकडे चव आली. ऍक्च्युली तू ही चव आता पब्लिकला चाखायला मिळणार. हो हो चालेल. हे आणि ते पण आगरी पद्धतीची. हो आगरी पद्धतीची, कारण आमच्या सासूच्या हाताला खूप छान चव होती. म्हणजे मी असं बोलतात की लोकांना सासूचं आवडत नाही, मला नाही माहिती, पण मला सगळं जेवण ॲटलीस्ट सासूने शिकवलं. कारण माझी आई नव्हती आणि तीच आई आता 2 वर्ष झाली त्या बिचाऱ्या गेल्या, खूप चांगल्या होत्या. आता हा कांदा होत आलेला आहे. आपण याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालूयात. 2 चमचे टाकूयात, कारण की आलं लसूण जेवढा असतो ना नॉनव्हेजमध्ये तेवढी त्याची टेस्ट भन्नाट असते. टेस्टिंगला पण चांगलं लागतं आणि ते मिळून पण येतं मस्त. म्हणजे जास्त वाटण बिटण घालायची पण गरज नसते. हा बघा आता हा कांदा पूर्ण मरून द्यायचा आहे. आलं लसूण पेस्ट पण एकजीव झाली पाहिजे कांद्यामध्ये. आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालायची. ही गावठी हळद आहे, घरी कुटलेली आहे. हळद घातली की थोडं हलवायचं, कारण की ते कांद्याला मिळून येते आणि कांदा याच्यानेही लवकर शिजतो हळद घातल्याने. जो त्याचा कच्चटपणा असतो ना तर हा निघून जातो. हे बघा आता छान कलर आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा आगरी मसाला घालायचा. स्पेशल मसाला जो माझा साठवणीतला मसाला आहे, आगरी मसाला, हा आपण घालूयात. हा कलरला दिसेल तुम्हाला पण जास्त तिखट नाही आहे. हा बघा हा तरीचा मसाला घालूयात. त्याचप्रमाणे चिकन किमा घट्ट होणार की पातळ होणार? चिकन किमा हा घट्टच असेल, पातळ नसावा, कारण की भाकरी असते, भाकरीच्या सोबत खाण्यासाठी तो जरा घट्ट असलेले की बरे पडते. जशी आपण भुर्जी खातो त्याप्रमाणेच तो होणार आहे. बघा आता हा मसाला घातला की आपण थोडासा तेल टाकायचं, का तर मसाला जळू नये म्हणून. पाणी टाकायचं, सॉरी पाणी टाकल्यामुळे काय होतं, जो मसाल्याचा कच्चापणा आहे तो निघून जातो. मसाला जळत नाही, करपत नाही, त्याची टेस्ट बदलत नाही मसाल्याची.
आता बघाल की कांदा छान मध्ये त्याच्यामध्ये मिळून आलेला आहे, छानपैकी शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये जसा झटपट बोलले की झटपट होईल त्याप्रमाणे रेडी करून आणलेला असतो, खाटिकांकडे पटकन दिलेला असतो. मग आपण याच्यामध्ये हा खिमा घालून घेऊया. खिमा बारीक असतो, शिजायला जास्त वेळ लागत नाही. हा थोडा हा थोडा घातला की थोडा परतायचा. लाल थर दिसतोय एकदम, लाल थर, कारण की त्याच्यामध्ये तरीचा मसाला आहे त्याच्यामुळे तो छान दिसतोय. त्याच्यानंतर थोडा खिमा टाकायचा आहे त्याच्यामध्ये. खिमा टाकत गेला की त्याच्यामध्ये तो मिळवत जायचा आहे, म्हणजे तो जास्त मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट लागत नाही आणि पटकन होतो, झटपट होतो. सगळा तेलामध्ये तो शिजला जातो. हे बघा, आपण हा त्याच्यामध्ये सगळा खिमा टाकून घेऊयात. खिमा टाकलेला आहे. आता छान हलवून घेऊयात. आपण याच्यामध्ये पण गरम मसाला शेवटला टाकणार आहोत, कारण की गरम मसाला माझी सवय आहे, माझ्या सासूने शिकवलेली की गरम मसाला हा शेवटला घालावा, की त्याचा जो सुवास असतो तो प्रत्येक वेळेस, म्हणजे 10 मिनिटाच्या पहिला हा गरम मसाला घातला ना तर त्याची चव ही जबरदस्त येते. म्हणजे शेवटपर्यंत आपल्या जिभेवरती राहते, ते रेंगाळते छान प्रकारे. आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी घालूयात. बुर्जीसारखं दिसतंय सेम. हो, बुर्जीसारखं. म्हणून बोले की आपली रोटी असते, आपली भाकरी असते, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, माझ्याकडे 3ही प्रकारच्या भाकऱ्या असतात. त्याप्रमाणे आपल्याला या बुर्जीसारखं आपल्याला ते खाता येईल. आणि आपण हा माझा स्पेशल मसाला आहे, जसा कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, हे आपण टाकूया त्याच्यामध्ये. याची काही एवढी गरज नसते, जास्त मसाला नसला याच्यात तरी पण चालतं वाटण. नंतर आपण याच्यामध्ये माझा घरचा कुटलेला गरम मसाला घालूयात. गरम मसाला शेवटला घालतोय, कारण की गरम मसाल्याची चव ही शेवटपर्यंत आपल्या जिभेवरती रेंगाळली पाहिजे. आणि आपण याच्यामध्ये आता याला 5 मिनिटं शिजू द्या. 5 मिनिटं शिजवल्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि मग सर्व करायला घेऊया. अंडा बुर्जी बनते तेवढ्याच स्पीडने हा चिकन खिमा बनतोय. तुम्ही पाहू शकता, दिसायलाच खतरनाक आहे, आगरी पद्धतीने बनलेला आहे. सोबत आपल्याला इकडे तांदळाची भाकरी मिळालेली आहे आणि खिमा. आणि किती मेहनत येते ते त्यांनी खिमा करून आणला की बनवतात. कुठे? अहो, बोरिवली पश्चिम, सेंट लॉरेन्स शाळा. पूर्ण ॲड्रेस मी खाली देईलच. इथे हा बनतो आणि मेहनती आगरी कुटुंब आहे. बघूया कसा झाला हा खिमा. इथे चिकनचा खिमा. आता खिमा पाव वगैरे मिळतो, पण आगरी मसाल्यावर चिकनचा खिमा आणि तो पण घरगुती पद्धतीनं. रे ट्राय करूया मंडळी. खतरनाक टेस्ट. चिकन मटण आपण खातोच, पण असा काय चिकनचा खिमा आणि तो आगरी मसाल्यात खूप रेअर आहे. तुम्ही कधी खाल्लाय का? कमेंट करून सांगा.